नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. जिल्हा परिषदांनी महत्त्वाचा निर्णय मित्रांनो घेतलेला आहे. तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. जिल्हा परिषद पदभरतीमधील मित्रांनो शिक्षक भरतीचा आता मार्ग मोकळा झाला आहे. कारण की निवडणुका झालेल्या जिल्ह्यात शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो जिल्हा परिषद सीईओनी दिले शिक्षक नियुक्तीचे निर्देश. तर मित्रांनो झेडपीची राहिलेल्या पदांबद्दल देखील असाच निर्णय होऊ शकतो. ग्राम विकास विभागाचा, ज्यामध्ये आरोग्यसेवक, ग्रामसेवक या पदांचा समावेश आहे त्यांच्याबद्दल, परंतु त्याबद्दल अजून कुठलीही अपडेट आलेली नाही. अपडेट आली की तुमच्यापर्यंत नक्की माहिती दिली जाईल. सध्या मित्रांनो जिल्हा परिषदमधील शिक्षक पदभरतीबद्दल ही माहिती आलेली आहे. पहा काय म्हटलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यात शिक्षक भरतीला परवानगी दिली आहे. त्यानुसार मतदान प्रक्रिया पार पाडलेल्या जिल्ह्यात राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या सचिवांकडून जिल्हा परिषदेचे सीईओंना शिक्षक पदभरती संदर्भात निर्देश दिले आहेत, अशी माहिती शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली. तर बघा काय म्हटलंय. पवित्र पोर्टलमार्फत मित्रांनो राज्यात शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू आहे. शिक्षक भरतीच्या पहिल्या फेरीत 11,085 उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली असून शाळा नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. मात्र लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागल्याने गत महिन्यापासून नियुक्ती प्रक्रिया रखडलेली होती. तर बघा मित्रांनो नियुक्ती प्रक्रिया रखडलेली होती. आपल्याला माहीत असेल की आचारसंहिता लागली होती त्याच्यामुळं. तर मांढरे म्हणाले, शिक्षक भरती पहिल्या फेरीत कार्यवाही सुरू असतानाच पुढील निवड फेरी घेण्याच्या दृष्टीने सर्व नियमांचे पालन करून प्रशासकीय प्रक्रिया करण्यात येत आहे. पुढील फेरीमधील माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व तत्सम पदातील वेगवेगळ्या घटकांच्या मागण्यांचा विचारात घेता समन्वयी पद्धती व शासन निर्णयातील सूचनांचे योग्य ते पालन करून भविष्यात कोणतीही न्यायालयीन गुंतागुंत होऊ नये याची योग्य ती दक्षता घेऊन कार्यवाही करण्यात येत आहे. या सर्व बाबी विचारात घेऊन पुढील निवड फेरीसुद्धा लवकरच घेण्यात येईल. तसेच 2017 भरतीमधील दिनांक 29 नोव्हेंबर 2023 रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीबाबत न्यायालयीन प्रकरणामधील स्थगन आदेश उठवण्याच्या दृष्टीने सिव्हिल ॲप्लिकेशन दाखल करण्यासंदर्भात शासकीय वकिलांना विनंती केली गेलेली आहे. तर मित्रांनो या जिल्ह्यात शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. पहा, राज्यात पहिल्या टप्प्यात नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, तर दुसऱ्या टप्प्यात बुलढाणा, अकोली, अमरावती, यवतमाळ, वर्धा, वाशिम, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे या जिल्ह्यात शिक्षक नियुक्तीचा मार्ग मोकळा झालेला आहे. तर बघा एवढ्या जिल्ह्यांमध्ये मित्रांनो शिक्षक भरतीचा मार्ग सध्या मोकळा झालेला आहे. कारण की या ठिकाणी यांना आदेश भेटलेले आहेत, नियुक्ती निर्देश देण्यात आलेले आहेत. नियुक्ती या ठिकाणी करता येणार आहे मित्रांनो ह्या जिल्ह्यांमध्ये ज्या ठिकाणी निवडणुका झालेल्या आहेत त्या ठिकाणी. तर 2017मधील 50% रिक्त पदं भरली गेलेली आहेत मित्रांनो. काय म्हटलं आहे, शिक्षक भरती 2017साठी 2019मध्ये जी जाहिरात दिल्यापैकी मित्रांनो ज्या जिल्हा परिषदेच्या 50% रिक्त पदे भरतीची कार्यवाही करण्यात आलेली आहे, त्या पदभरतीच्या वेळी राखीव ठेवण्यात आलेल्या 50% जागांबाबत शासनाकडे पुढील प्रक्रिया करण्यास आवश्यक प्रस्ताव व माहिती सादर करण्यात आली आहे. यावर शासन निर्णय होताच पुढील भरती प्रक्रिया करण्यात येईल असेही मांढरे यांनी सांगितले. तरी खूप महत्त्वाची अशी माहिती तुमच्यापर्यंत शेअर केली. त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमचे याबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. इतर भरतीबाबत असा निर्णय झाल्यास किंवा अपडेट आल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केलं जाईल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.